सगळ्या सर नेमका काय प्रकार घडला, कशा पद्धतीने आपण तपास केला माननीय आमदार छगनरावजी भुजबळ थांबा रे 2 मिनिटं थांबा सगळे गोंधळ सर काय प्रकार झाला बस माननीय आमदार श्री छगनरावजी भुजबळ यांच्या फोनवर एका व्यक्तीने फोन करून सांगितलं की मी इन्कम टॅक्स अधिकारी बोलतोय, तुमच्या त्र्यंबकेश्वर येथील फार्म हाऊसवर रेड पडणार आहे. मी इन्कम टॅक्स मध्ये असल्यामुळे मी अधिकाऱ्यांशी बोलून तुमचं प्रकरण सेटल करू शकतो, तुम्हाला पैसे द्यावे लागतील. असं झाल्यानंतर त्यांनी नंतर फोन कट केला. परत काही दिवसानंतर फोन केला, त्यामुळे त्यांनी पैशाची डिमांड केली आणि मग आमदार साहेबांनी सरांना सांगून आम्ही त्या पद्धतीने युनिट 1 ची एक टीम तयार केली आणि त्याला पैसे देताना आपण त्याला ट्रॅप करू अशा पद्धतीने आम्ही सापळा रचला. आणि त्या दरम्यान ज्या दिवशी पैसे द्यायचे होते सुरुवातीला त्याने प्रत्येकी 20 लाख असे टोटल 1,60,00,000 मागितले, पण कमी करत करत ते आपण 1 कोटीपर्यंत त्याला आपण तयार केलं. आणि ती अमाऊंट देताना त्याने धरमपूर गुजरात या ठिकाणी बोलावलं. त्यावेळेस त्या पैसे घेऊन जाणाऱ्या व्यक्तीबरोबर आपली टीम होती, आपल्या 2-3 टीम मोटरसायकलवर होत्या आणि त्या ठिकाणी त्याला पैसे देण्याच्या वेळेस सापळा करून द्वारे त्याला अटक केली आणि त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली. सर संशयित आरोपीची नेमकी काय पार्श्वभूमी आहे, काय तपासादरम्यान? तो BSc झालेला आहे, ग्रॅज्युएट, 23 वर्षाचा, करंजाळी पेठ तालुका येथील युवक आहे. कुठलंही काम नाही, फक्त मला काहीतरी बनायचं किंवा पैसे कमवायचे या हेतूने त्याने हे कृत्य केलेलं आहे. किती दिवस हे सगळं प्रकरण चालू होतं? पहिल्यांदा फोन 23 एप्रिल रोजी आला, त्यानंतर 2 मे रोजी आला, नंतर मग गेल्या 4 दिवसापासून दररोज बोलणं चाललं होतं. स्वतः भुजबळ साहेबांचं त्या आरोपीचं काही फोनवर संभाषण झालं होतं? नाही, तो मोबाईल भुजबळ साहेबांनी त्यांच्या एका PA कडे डायव्हर्ट केलेला होता. संतोष गायकवाड हे रेग्युलर त्या आरोपीशी संपर्कात होते. आणि काय त्याचं म्हणजे त्र्यंबकेश्वरला कुठल्या ठिकाणी तो छापा मारायचा असं त्यांनी बनाव केलेला होता, नेमकं काय? असं नक्की ठिकाण नाही सांगितलं, फक्त त्र्यंबकेश्वर येथील सांगितलं. त्र्यंबकेश्वर जवळ तुमचं फार्म हाऊस आहे, त्या ठिकाणी रेड पडणार आहे सांगितलं. सर एकटाच आरोपी आहे की अजूनही त्यामध्ये दुसरं कोणी आरोपी नाहीये. हा आरोपी प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या फोनवरून फोन करत होता, तो स्वतःचा फोन वापरत नव्हता. हॉटेलवर, ट्रक ड्रायव्हर अशा लोकांचे फोनवरून आपल्याला थोडा वेळ लागला. आपली टीम धरमपूरला देखील गेली होती गुजरातमध्ये, तिथे कशासाठी टीम गेली होती, तिथे नेमकं काय घडलं? आपल्याला ते पैसे देताना त्याला पकडायचं होतं, त्यासाठी आपली टीम गेली. पण त्यांनी पहिलं लोकेशन धरमपूर सांगितलं होतं. धरमपूर सांगितलं होतं, नंतर त्याला थोडा डाऊट आला, मग त्याने दुसरं लोकेशन सांगितलं एका हॉटेल जवळ हायवेवरच, आणि त्या ठिकाणी त्याला पकडलं. जो खंडणी मागणारा व्यक्ती होता त्याचं आणि भुजबळ साहेबांचं देखील बोलणं झालं होतं फोनवर, त्यांच्याशी देखील त्यांनी संवाद साधला होता असंही कळत आहे. त्याबाबत काही नाही, आरोपीचं भुजबळ साहेबांबरोबर बोलणं झालेलं नाहीये, कारण फोन तो नंबर त्यांनी त्यांच्या एका PA कडे डायव्हर्ट केल्यामुळे साहेबांचं त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही. तर जो आरोपी आहे त्यांनी आधी पण असे काही कृत्य केले होते का? असे काही नाही, आरोपीवर कुठल्याही प्रकारचा गुन्हा नाहीये आणि कुठलं यापूर्वी त्याने काय केलं आहे ते आता तपासाचा भाग पुढे तपासात निष्पन्न होईल. वगैरे फोन ते आणि याचं काही कनेक्शन आहे? नाशिक गुन्हे नाही, ते अजून तरी तसं काही निष्पन्न झालेलं नाही. ओके.